Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. चलो अपनी भी बारी है, आस्ते आस्ते जाऊया. आज खूप राईडला मजा आली, सगळे हॅपी आहेत. बरेच दिवसांनी फिरायला चाललेत ना. मोठा ताराप आहे त्यामुळे नाव सांग. मोहम्मद रेहान. कुठला? पुणे. पुण्यावर. आपला एक नवीन सबस्क्रायबर झालेला आहे आणि आता जस्ट आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे. बघ ब्लॉग उद्या. ओ हो 1000 and आम्ही फुल जोश मध्ये आहे यार. काय आता तुम्हाला सांगू, जेलस होतोय मी यार. सो फायनली बरेच दिवसानंतर विशाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आजचा प्लॅन मोठा म्हणजे त्यातल्या बरा आहे. राईड प्लॅन केलेली आहे अलिबाग टू दिव्यागर. तर इकडे आपले अमोल आहेत, अमोल, इकडे रोहित, इकडे रोहन आणि तिकडे संकेत. तर आपल्याबरोबर अजून तिघे जण आहेत, त्यांची तुम्हाला आल्यावर ओळख करून देतो. तर साधारणपणे आपल्याकडे आता सध्या क्लासिक 350, हिमालयन, इकडे पण क्लासिक 350, तिकडे थंडरबर्ड 350. अजून एक त्यातल्या एक सरप्राईज बाईक आहे आपल्यासोबत, ती तुम्हाला रोडमध्ये दाखवतो. तर चला आपण भेटूया बाईकवर. अँड डेल्टा पण आपली रेडी आहे. बऱ्याच दिवसांनी डेल्टाचंच दर्शन. वॉश करायला वेळ नाही मिळाला, आल्यानंतर आपण वॉश करणार आहोत. तर भेटूया. सो फायनली सगळेजण आलेले आहेत. नागावला थोडंसं आम्ही होल्ड केला आहे. सगळे रायडर्स रेडी. सो फायनली सगळेजण आलेले. तो फायनली हिमालयन क्लासिक, सेकंड क्लासिक अँड आपली निंजा 1000 XX अँड थंडरबर्ड. तर फायनली आपला ग्रुप झालेला आहे रेडी. तर आपला प्लॅन आहे इथून मुरुड मार्गे दिघी फोर्ट, दिव्यागर. चला तर भेटूया आपण रोडमध्ये. सो फायनली काशीच्या पुढे आपण पोचलेलो आहोत. बाकीचे मेंबर्स पण हॅपी आहेत, काय जास्त क्राऊड भेटलेला नाही आहे. सो आता आस्ते आस्ते आपण स्लो ड्राईव्ह करत जाणार आहोत. तर फायनली 1000, हिमालयन, सगळे हॅपी. तर मध्ये मध्ये मी काही मध्ये ॲक्च्युली व्हिडिओ नाही बनवत आहे, कारण बरेचसे ब्लॉग त्या रोडचे झालेले आहेत आपले. मागच्या वेळेचा ब्लॉग बघितला नसाल तुम्ही तर तो पण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मी, तो बघून घ्या. तर थोडंसं इथं फोटोशूट करतो आहे, त्यानंतर आपण डायरेक्ट भेटूया आपल्या मेन स्पॉटवर जो मला आवडतो आणि तो तुम्हालाही आवडेल, कारण आजचा सनसेट व्ह्यू आपण तिथून घेणार आहोत आणि मस्त वाटणार आहोत. तर भेटूया परत आपल्या मेन पॉईंटवर. तो सो बाय. सो फायनली परत एकदा आपण त्याच रूटवर आहोत आणि मस्त असा सनसेट होतो आहे. आता आपण राजापुरी रोडला आहोत. मागचा जो ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर बघून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे आणि आय बटन्समध्ये पण. आणि तो बघा काय जबरदस्त व्ह्यू दिसतोय मुरुड जंजिरेचा, एक नंबर व्ह्यू वाटतोय. वाव. आपण काही महिन्यापूर्वी याचा सकाळचा व्ह्यू बघितलेला, थोडा म्हणजे असं दुर्कट वाटत होता, पण आता जबरदस्त व्ह्यू वाटतोय. तर फायनली आपण दिघी पोर्टला पोचणार आहोत. ॲक्च्युली हा मी जास्त व्हिडिओ लांब बनवणार नाही आहे. हा इथं थांबायला पाहिजे होतं, पण जबरदस्त असा व्ह्यू. सगळे आपले रायडर्स थांबलेले आहेत. सो
हा व्ह्यू बघण्यासाठी खूप खूप आतुरतेने मी यांना इथे सांगितलं थांबूया. आणि जबरदस्त असा व्ह्यू. वाव, फायनली डेल्टा आज जास्त गरम झालेलं नाही आहे, मस्त वाटतंय. तर आपण जरा व्ह्यूचा मजा घेऊया. वाव, शांत असा समुद्र, थोडंसं धुकं आहे ॲक्च्युली. त्यात इथे मुरुड जंजिराचा किल्ला आज आपल्याला क्लिअर दिसतोय, तुम्हाला पण दिसतच असेल. आणि ही छोटी छोटी वसलेली गावं पण सुद्धा खूप छान दिसत आहेत. तर जो मागचा ब्लॉग होता तो आपण इथेच एंड केलेला. ते बघा, ते आहे बदामाचं झाड. प्रियंका आणि मी इथे एकदा फर्स्ट राईडला आलेलो. तर असा हा संध्याकाळचा सनसेट व्ह्यू खूप छान वाटतोय. आणि सगळे म्हणजे हॅपी आहेत आज, सगळे फ्रेंड्स. आणि आता आपण इथून पुढे दिघी फोर्टकडे जाणार आहोत. तिथून आपण बोट पकडून पलीकडे जाणार आहोत आगरदांड्याला. आणि मग तिथून आपण मित्राकडे जाणार आहोत. त्याचं लॉजिंग बोर्डिंग आहे, तिथे आपण एक रूम बुक केलेली आहे. आपण पुढे आता कंटिन्यू करणार आहोत ब्लॉग. आणि त्यामुळे मस्त असा व्ह्यू वाटतोय. आणि हे बघण्यासाठी कितीतरी लोक आतुरतेने, म्हणजे असं कुठून कुठून लांबून येतात. पुणे बोला, मुंबई बोला. पण जे माझे सबस्क्रायबर्स आहेत किंवा हे जे नवीन व्ह्यूवर्स आहेत ते जर बघत असतील ना, तर या स्पॉटला किंवा या लोकेशनला तुम्ही नक्की या. हे ॲक्च्युली मुरुडपासून जेव्हा तुम्ही बोटने तिथे जेव्हा येता आणि तुम्हाला तिथून बोट ती मुरुड जंजिरापर्यंत घेऊन जाते, तेव्हा तुम्ही तिथून जाऊ शकता. आणि त्याच्या पुढे जरा राईट मारून जर सरळ आलात तर वरती हा राजापुरी रोड आहे. इथून हा आपला सारा असा व्ह्यू मस्त असा बघायला मिळतो. आणि इथं बसण्यासाठी, म्हणजे बसून थोड्याशा गप्पा गोष्टी करण्यात खूप मजा येते. तर मी फुल एक्सायटेड होतो की आजचा तरी व्ह्यू तुम्हाला नीट दिसत असेल की नाही किल्ल्याचा. तर आपण ब्लॉग आता इथूनच कंटिन्यू करणार आहोत अगदी आपल्या कॉटेजला जाईपर्यंत मित्राच्या. तर कुठे जाऊ नका. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कसं आहे, हे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तर ठीक आहे, बघूया आता यांचं पुढं रुटीन कसं काय मित्रांचं. सगळ्या त्यांना विचारूया आणि भेटूया आपण बाईकवर. सो फायनली इथून आपण पुढे जात आहोत. मस्त व्ह्यू आहे, नक्की इथे विजिटला या. थोडासा रिलॅक्स केला. ओ हो, वाव, जबरदस्त क्लायमेट आहे. चला पुढे. आता इथून आपण कंटिन्यू बहुतेक करूया. गोप्रोची बॅटरी आहे तिथपर्यंत थोडे व्ह्यू घेऊया आपण. ओ, हे वळणावर गाडी चालवण्यात खूप मजा येते. कॅमेऱ्याचा अँगल कसा आहे मला ॲक्च्युली आता माहिती नाही आहे, बट व्यवस्थितच असेल. खूप एकदम वेगळं वळण आहे. सो फ्रेंड, बरेच महिन्यानंतर हा व्हिडिओ बनवत आहे. कारण ॲक्च्युली काय होतं आहे, मला वेळच देता येत नाही आणि कुठे जाता येत नाही आहे. मी प्रयत्न करतो नवीन व्हिडिओ बनवण्याचा, पण ॲक्च्युली कुठे राईड करता येत नाही आहे जास्त. तर बघूया, जसे जसे मी कुठे जाईन त्या दिवशीचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन स्पेशल असा. आज आणि उद्या 2 दिवस दिवेआगर हा एक्सप्लोअर करणार आहोत. सो फायनली क्लायमेट खूप असं थोडं थंड वाटतं आहे, बट एवढा अजून थंडावा झालेला नाही आहेत. आता बघूया, गेल्यावर समजेल आपल्याला दिवेआगरला थंडी वगैरे आहे का. सो चला, ही राजापुरी जेटी इथून जात आहे. इथून सुद्धा डायरेक्टली तुम्ही जाऊ शकता मुरुड जंजिरा किल्ल्यावर.
तर आपल्याला इकडे जायचं नाही आहे. आपण चाललो दिव्याघरला. दिव्याघरला जाण्यासाठी इकडून दुसरी जेटी आहे, दुसऱ्या बोटमधून जायला लागतं. तिकडे बाईक, कार्स, मोठ्या मोठ्या बस बोट्समध्ये जातात आणि एकदम जबरदस्त असं फील होतं. सो फायनली आजचा व्हिडिओ कसा होईल, काय होईल त्याच्या बेसवर आहे. नंतर मी सगळ्यांची ओळख करून देणार आहे, कोण कोण आपल्यासोबत आहेत. बाईकची तो ओळख झालेली आहे. बऱ्याच दिवसानंतर आम्ही सगळे मित्र एकत्र कुठेतरी फिरायला जातो नवीन वर्षात. आणि त्याआधी थोडं विसरून गेलो. सगळ्यांना विशाल ब्लॉग, आपल्या फॅमिली मेंबर्स किंवा जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघूया 2024 कसं जात आहे. बघूया 2024मध्ये तरी आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ करता येतात का. सो आपल्या समोर आहे निंजा 1000. वाव. आजची राईड ॲक्च्युली संध्याकाळी दुपारनंतर आम्ही चालू केली. सगळ्यांची कामं आटपूनच सगळे मित्र निघालो आहोत. त्यामुळे ॲक्च्युली मॉर्निंगचा प्लॅन होता, पण सॅटरडे असल्या कारणाने मस्त व्ह्यू मिळतोय इकडे. फायनली तुम्हाला दिसत असेल समोर डोंगरावर छोटे छोटे रो हाऊसेस आहेत, बंगलोज आहेत. ॲक्च्युली इथे पण काहीतरी भरपूर वर्षापूर्वींचं स्ट्रक्चर आहे. ॲक्च्युली मला माहिती नाही आहे ते काय आहे ते, बट चांगलं आहे, छान वाटतं आहे. पुरातन काळातलं तुम्ही बघू शकता. जबरदस्त आहे. तर आपल्याला इकडून राईटला जायचं आहे. फायनली हा रोड चांगला झालेला असला पाहिजे बस. सो बघूया, नवीन रोड आहे आणि सनसेट असं मस्त दिसत आहे आपल्या राईट साईडला. फायनली माझ्या मते हा नवीन रोड झालेला आहे. बऱ्याच वर्ष म्हणजे 1 वर्षानंतर आम्ही येतोय. सो बघूया. मस्त अशी मोठा तराफा लागलेला आहे, बोटी मस्त वाटतोय. सो फायनली आपण पोचलेलो आहोत. बट हाच रूट आहे का. हो यस, फायनली आपण जेटीवर पोचलेलो आहोत आणि बोटसुद्धा लागलेली आहे. वाव, जबरदस्त. आता इथे तिकीट्स काढायला लागणार आहेत पहिले सगळ्या बाईक्सचे. तर बघूया कसं काय होतं. छोटा तराफा या दिगी क्वीन लागलेली आहे, याच्यातूनच आपण पलीकडे जाणार आहोत. तर चला बघूया पुढे कसं काय होतं, तिकीट वगैरे कसं आहे आपण मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. तर बघूया आपण. तर ॲक्च्युली फायनली आतमध्ये सगळं तिकीट वगैरे घेणार आहेत. बाईक्स आणि पर पर्सन किती आहे, बाईकचे किती ते तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळाने. जस्ट पहिले ह्या 4 व्हीलर जात आहेत. फायनली आपली डेल्टा. भरपूर अशी गर्दी असते या रोडला. ॲक्च्युली बोटमध्ये जाण्याची मजाच वेगळी आहे. सनसेट पण होत आहे मस्त. लोकेशन पण छान आहे, पाणी सुद्धा शांत आहे.
तर अमोलला विचारूया आजचा एक्सपिरियन्स कसा होता. अमोल, आज कसं वाटलं तुला? बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच वर्षांनी राहिला हा ना, पण जरा रिलॅक्स झालो आपण. यस, ही अमोलची गाडी आहे. त्याने जस्ट आत्ता पेंटिंग वगैरे करून मॉडिफिकेशन केलेली आहे गाडीला. छान वाटते. सिंगल सीट, कलर पण नवीनच केलेला आहे त्यांनी. थोडंसं मॉडिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी, पण जबरदस्त आहे. इलेक्ट्रा. रोहन आहे. रोहन पण बऱ्याच दिवसांनी फिरायला. चलो, अपनी भी बारी है. आस्ते आस्ते जाऊया. आज खूप राईडला मजा आली. सगळे हॅपी आहेत. बऱ्याच दिवसांनी फिरायला चाललेत ना. मोठा तराप आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. नाही राहणार. सो फायनली गाड्यांची ॲडजस्टमेंट. पाच 10 मिनटं तरी लागणार आहेत गाडी लावण्यासाठी. बघूया आता तिकीट्स किती आहेत पर पर्सन. तो चलो. सो फायनली आपला सगळा स्क्वॉड इथे पोहोचलेला आहे. रोहन आहे. रोहन मंगोलियावरनं बरेच महिन्याने आले. 7 महिने ना, 7 महिन्यानंतर मंगोलियावरनं आलेला आहे. बाकी आपला स्क्वॉड तिकडे आहे सगळा. अमय आहे, अमोल आहे, संकेत, रोहित. सो असा काही सनसेटचा पण व्ह्यू दिसत आहे. फायनली आपला स्पॉट पोहोचलेला आहे. जबरदस्त असा व्ह्यू आहे सनसेट. स्पॉट सो फायनली असे काही तिकीट आहेत. टोटल अमाऊंट घेतली. किती घेतली रे? 365. 4 बाईक्स आहेत आपल्याकडे आणि टोटल आपण 8 जण आहोत. तर आपण नंतर बघूया. तर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा पर पर्सन आणि पर बाईक्स किती आपल्याला पडलेले आहेत. पुढचं प्लॅनिंग बघूया. मस्त असा सनसेट दिसत आहे. थोडाफार तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप गर्दी आज, क्राऊड आहे. तो तिथे 4
पोर्ट आहे आपला, दिघी पोर्ट. आपण त्या तिथून आलेलो आहोत. समुद्राचा सनसेट जबरदस्त दिसत आहे. सॅटर्डे संडे त्यामुळे खूप क्राऊड आहे. चला बघूया स्कॉट का मिळतोय. स्कॉटला काय आज मजा झालेली आहे, त्यामुळे थोडंसं एन्जॉय. भारी चर्चा चालू आहे त्यांची इकडे. संकेत आणि यांच्यावर काय काय आजचं प्लॅनिंग काय, संध्याकाळचं जेवणाविणाचं काय काय करूया आज? बिर्याणी वगैरे सांगूया का? बिर्याणी सांगूया. हां, आणि बहुतेक तिघं चौघं व्हेजवाले आहेत, तर बाकीचे दोघं तिघं पण व्हेजवाले आहेत. त्यामुळे थोडंसं व्हेजचं प्लॅन करूया. बघूया तिकडे गेल्यानंतर आपल्याला समजणार आहे. बाकी आज राईड करून भरपूर मजा आली आहे, कारण बऱ्याच दिवसानंतर मी राईड करत आहे. कमीत कमी हा 2 महिन्यानंतर आपला न्यू ब्लॉग येणार आहे. तर प्लीज स्किप करून बघू नका, पूर्ण बघा. चल, ॲक्च्युली फक्त 15 मिनटात आपण पलीकडे पोचलो आहोत. फक्त 15 मिनटं लागलेली आहेत, कारण आज लाटा पण शांत आहेत समुद्राच्या. समुद्र एकदम शांत आहे. आणि सिया बर्ड मस्त हवेत. वाव, एक नंबर. फायनली समोर सनसेट पण होताना खूप छान दिसत आहे. मस्त वाटतं. आणि क्लायमेटसुद्धा खूप एवढा पण थंड नाही आहे, बट खूप एकदम जबरदस्त आहे. तर चला, आता आपण उतरल्यानंतर रूमवर जाईपर्यंत थोडंसं एक्सप्लोर करूया. ठीक आहे, बाईक्स काढूया. पहिले मोठ्या मोठ्या कार्स निघणार. पहिली आपली डेल्टा काढून घेऊया. मामा नाही तर भडकल परत. सो फायनली आज खूपच गर्दी आहे बोटला. लेडीज फर्स्ट. और यार कौन सी गाड़ी धुआं छोड़ रही है. फायनली दिवेघर जर्नी आपली चालू झालेली आहे. मस्त क्लायमेट आहे. थंडीचं क्लायमेट दिसत नाही आहे. फास्ट व्यू, एक नंबर व्यू वाटतोय. आणि निंजा समोर. तो मस्तपैकी मच्छी पकडणार आहे. सगळी तयारी चालू आहे. फायनली आपण इथे उतरलेलो आहोत. निघूया की थांबूया? निघूया ना. तो चला पुढे जाऊन बघूया. चला चला.
ओ खूप वारा सुटलेला आहे. तर बघूया, मस्त सनसेट दिसत आहे समोर. सनसेटचा व्ह्यू घेत जाऊया आपण. तशा तेवढ्या लाटा नाही आहेत आज समुद्राच्या, त्यामुळे थोडीशी बोट फास्ट आली, पण मस्त वाटलं. समजलं पण नाही आपण कधी पोचलो ते. क्लायमेट पण तसं खूप छान आहे. आणि आतला इथले दिव्याघरला जाण्यासाठी रोड पण खूप छान झालेले आहेत. सगळे कॉन्क्रीटचे रोड केलेले आहेत. वाव, थोडासा थंडावा जाणवतोय. होते का आपल्याला रूमवर जाईपर्यंत काळोख होणार आहे. बघूया काळोखात पण बघूया आज गोप्रो आपल्याला किती क्लिअरिटी देतोय. जबरदस्त. चल डेल्टा पण बरेच दिवसांनी लॉंग रूट टूरवर आलेली आहे. अलिबाग कॅफे आणि घर याच्या व्यतिरिक्त डेल्टा 2 महिन्यात बाहेर सुद्धा आलेली नाही आहे. पण मी तिला डेली यूज करतोय घरून ते कॅफेला जाईपर्यंत, कारण तेवढा मला तिच्याशी संपर्क चांगला होतोय. चालवण्याच्या बाबतीत, कंट्रोलिंगच्या बाबतीत इझिली मी हँडल करतोय आता तिला. सो पाटून 1000 निंजा. ओ नाईस पिकअप यार. 1000 आहे CC असणारच. शांत क्लायमेट वाटतोय. तर थोडंसं आपण फ्री करूया डेल्टाला असं मला वाटतंय. 60 स्पीड. सो चला. व्ह्यू पण चांगला आहे. सनसेट झालेला आहे पूर्णतः. लवकरच काळोख पडणार आहे. तुम्हाला कॅमेऱ्याचा अँगल कसा दिसतो ॲक्च्युली मला नाही माहिती, बट राईट पाठी रोहन आहे. सो वाव, नाईस वर्क या. ॲक्च्युली खरं सांगायचं तर डेल्टाला सर्व्हिसिंगला द्यायची गरज आहे, कारण जुलैमध्ये आपण त्याचं ऑइल चेंज केलेलं आहे. पण एक्झॅक्टली तेवढं ते किलोमीटर चाललेली सुद्धा नाही आहे. बट माझं असं म्हणजे असं माझा विचार होता की ऑइल तरी किमान चेंज करूया, कारण दुसरं काही काम नाही आपल्या डेल्टामध्ये. फक्त आय थिंक मला असं वाटतं की पुढचा फ्रंट टायर आपल्याला चेंज करावा लागणार आहे. सो देखेंगे, उतना तो चलेगा. फायनली थंडी लागायला लागले. क्लायमेट थंड होत चाललंय. जसं आपण दिव्याघरच्या जवळ चाललोय तसं थंड क्लायमेट होत चाललेलं आहे. वाव, सगळं धुरट क्लायमेट दिसत आहे इकडे. सो फायनली काय झालेलं आहे, रील्स बनवण्यासाठी सगळा हा प्रयत्न चालू आहे. बघूया. ॲक्सिडेंट त्याचा समोरच्या माणसाचा होता वाचलाय. फायनली आपला व्हिडिओ कॅमेरामॅन तिथे आहे.
झाला काय बस. हा रोड केलाय पण पब्लिक ओव्हर स्पीडने गाडी चालवत आहे. कोणाचा कोणाला तालमेल नाही, काय नाही काय नाही काय नाही. कोण कसा पण कुठूनही जातोय. ॲक्च्युली हे लेफ्ट साईड आहे आणि ती राईट साईड आहे. जाणाऱ्यांसाठी राईट साईड मार्क केलेला आहे आणि इथून जाणाऱ्यांसाठी लेफ्ट साईड मार्क केलेला आहे. तर लेफ्ट साईडहून जाणारे राईट्सच्या अँगलला घुसतात. रूल्स फॉलो करा, थोडेफार रूल्स फॉलो करा. सो फायनली चलो. व्हॉट हॅपन? नो कमेंट्स. चलो निकलते चलो. उद्या काढू रील्ससाठी व्हिडिओ. उद्या अख्खा दिवस आहे आपल्याकडे, संडे. फायनली आपली डेल्टा खूप हॅपी आहे आज. जबरदस्त. थोडा गार वारा सुटलेला आहे. नाईस साऊंड. मस्त. 2 बुलेट्सचा एक्झॉस्टचा साऊंड खूप छान येतोय. तुम्हाला येतोय की नाही माहिती नाही, पण ऐकायला भन्नाट वाटतोय. ॲक्च्युली दुपारी जेवलो नाही, त्या कारणाने खूप भूक लागलेली आहे. वाव या. वाव. समोरून व्ह्यू मस्त दिसत आहे समुद्राचा. तो बघा, जबरदस्त. वाव. गाडी चालवायला पण खूप मजा येते, बट जरा सांभाळून. कारण जेवढा आपल्याला कंट्रोल हवा आहे गाडी चालवताना, ड्राईव्ह करताना पण, तेवढा आपल्या बाईकवर किंवा कारवर पण कंट्रोल असायला हवा आहे. वाव. सनसेट बघा इकडे, तुम्हाला दिसत असेल. चंद्र सुद्धा खूप, सॉरी सूर्य सुद्धा खूप छान दिसतोय. वाव. तो बघा. राईडचा आनंद घेत आपली टीम. मस्त क्लायमेट आहे. ॲक्च्युली तुम्ही अलिबागवरनं किंवा मुंबईवरनं येत असाल ना, तर हा रूट पकडा. बाय रोड जाऊ नका, कारण बाय रोड सुद्धा तुम्ही जाऊ शकता, पण हे तुम्हाला व्ह्यू बघायला मिळणार नाही आहेत. त्यामुळे मुंबई गेटवे टू मांडवा, मांडव्यावरून डायरेक्टली अलिबागमधून दिघी पोर्ट, दिघीवरनं डायरेक्ट या साईडमध्ये, आणि असं शांत क्लायमेटमध्ये चांगले व्ह्यूज बघायला मिळतील. मस्त वाटतं. थंडावा वाढतोय. ओ हो 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 हो.
नाईस मशीन यार. आम्हाला बहुतेक हे भेटले नाही आहेत. नाही तर चेसिंग झाली असती आमईची आणि त्यांची. आमई दिसत नाही आहे. सो जबरदस्त. आय थिंक Z800 नाही बेनली. ओके बेनली 600 आहे बहुतेक. स्पोर्ट मशीन यार. स्पोर्ट बाइक तो स्पोर्ट बाइक होती है ना. आणि ॲक्च्युली हे सिस्टम मी जस्ट आता बघितलेत. हे जे रोडमध्ये लावलेले आहेत ना, जे आता डीप होत आहेत, जास्त ब्लिंक होत आहेत रेड याच्यामध्ये, म्हणजे असं दर्शवतात की जवळपास गाव आलेलं आहे, तुम्ही ड्राईव्ह स्लो करा. हे एक जबरदस्त केलेलं आहे. ओ हो 1000 अँड आम्ही फुल जोश मध्ये आहे यार. काय आता तुम्हाला सांगू, जेलस होतोय मी यार. हे देवा, लवकरात लवकर एक स्पोर्ट बाईक येऊन दे रे आपल्याकडे. आणि तिथे पण मस्त व्ह्यू दिसतोय. ॲक्च्युली तिथे कुठेतरी मला वाटतं किल्ला आहे की देऊळ आहे, एक्झॅक्टली मला पण नाही माहिती, बट इट्स ओके. आता आपण एंटर करतोय दिव्यागर. आणि तो बघा सनसेट तिथे समोर खूप छान दिसतोय. दिसला, जबरदस्त दिसतोय. आपल्या रूमकडे चाललो पहिला, कारण थोडासा फ्रेश होऊया, थोडासा नाश्ता करूया आणि डायरेक्टली आपण रूमवर गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भेटूया. तर आतला मधला काय ब्लॉग आपल्याला व्हिडिओ करता येणार नाही आहे, कारण सगळेजण कंटाळलेले असणार आहेत. आपण डायरेक्टली सकाळी भेटूया. हा ॲक्च्युली शॉर्टकट आहे. एक्झॅक्टली रोड इथून समोर आहे. समोरून ॲक्च्युली गेल्यानंतर पहिलं आपल्याला सुप्रसिद्ध असलेलं त्यांच्या इथलं दिव्यागरचं गणपतीचं दर्शन होतं. ते आपण सकाळी तिथे दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा जो माझा मित्र आहे प्रसाद गंद्रेमधून, मेन्शनमध्ये त्याचा मी कॉन्टॅक्ट नंबर देईन. त्याच्याकडे सगळ्या प्रकारचं घरगुती जेवण मिळतं व्यवस्थित. मच्छी, मटण, चिकन सगळं. नाश्त्याला सकाळी चहा, कॉफी, उपमा, पोहे अशा काही गोष्टी असतात. आणि आम्ही कित्येक वर्ष त्याच्याचकडे येतो. त्याच्याच घराच्या शेजारी एक मोठं श्री शिवशंकराचं मंदिर आहे. तिथे सुद्धा आपण सकाळी दर्शनाला जाणार आहोत. आंघोळ वगैरे करून मस्त चिरांच्या मातीचं एकदम जुनं देऊळ आहे. पण तिथे गेल्यावर ॲक्च्युली एवढं प्रसन्न वाटतं ना, खूप शांत आणि असं भव्य आहे. ते पण तुम्हाला दाखवणार आहे. इथून आपल्याला राईट मारून आतमध्ये जायचं आहे. ही आता तुम्हाला सगळी इथे चिरांची घरं, जुन्या पद्धतीचे बांधकाम बघायला मिळतील आणि लाल माती. भरपूर असे घरगुती कॉटेज वगैरे खानावळी आहे तिथे. घरगुती जेवण, भरपूर प्रकारच्या गोष्टी इथे अवेलेबल्स आहेत दिव्याघरमध्ये. असा काही रूट जातो त्याच्या कॉटेजपर्यंत, म्हणजे त्याच्या स्वतःच्या घरीच त्यांनी रूम्स के. इथे हे आज समोर इथे ते मंदिर आहे चिरांचं, शिवशंकराचं, तुम्हाला दिसत असेल. जबरदस्त. उद्या आपण ते एक्सप्लोर करूया थोडंसं. ओके. आणि हा त्याच्यासमोर घरगुती शेड वगैरे काढलेली आहे.
त्यामुळे स्पेस आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्यारित्या मिळणार आहेत. फायनली आपण पोचलेलो आहोत. चला तर भेटूया आपण डायरेक्टली उद्या सकाळी. आता सगळे कंटाळलेले आहेत. ओके, बाय बाय.